रामराम शेतकरी मित्रांनो, तर पाहू आजच्या ठळक बातम्या. त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफी किंवा पीक विम्याबद्दल काय अपडेट आले असेल तर मी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की रिप्लाय देतो. तर पाहू आजच्या ठळक बातम्या. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष, टोमॅटो आणि कांद्याच्या पिकांमध्ये मोठे नुकसान होत आहे. झाडे करपले, फुलगळ आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने निफाडाचे तापमान 4.5 अंशापर्यंत खाली आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सोलार योजनेमुळे 6,000 पंप सुरू झाले असून 10,000 शेतकऱ्यांचा याचा लाभ मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा वीज उपलब्ध होणार असून सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. विक्रांत परिसरात कांद्याचे भरघोस उत्पन्न झाले असले तरी योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. उत्पादक खर्चही निघत नसल्याने रोज 250 ते 300 ट्रक कांदा बाहेरगावी पाठवला जात आहे. राज्यात गेल्या 20 दिवसात 11 लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी झाली आहेत. दुसरीकडे 132 साखर कारखान्यांनी FRIची रक्कम थकवली असून शेतकऱ्यांना अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. शेततळ्यासाठी सरकारने 100 कोटी रुपये मंजूर केले असले तरी प्रत्यक्षात केवळ 15 कोटींचा निधी वितरित झाला आहे. तब्बल 46 लाख शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. तेलंगणा सरकारच्या धर्तीवर आता शेतकरी घरबसल्या युरियाच्या खताचे बुकिंग करून शकणार आहेत. ही सुविधा शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. अकोला आणि जालना जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असला तरी अद्याप भरपाई मिळालेली नाही. गेल्या हंगामातील थकीत विम्यासाठी शेतकरी सतत बँकेच्या चक्रा मारत आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत सरकार भूमिहीन शेतकऱ्यांना 100% अनुदानावर शेती देणार आहेत. या योजनेमुळे अनेकांना स्वतःच्या जमिनीची मालकी मिळणार आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याने यंदा ऊसाला 3,001 रुपये दर जाहीर केला आहे, तर कांदवा कारखान्याने पहिला हप्ता 2800 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला आहे. कापूस खरेदीसाठी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 41,000हून अधिक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी आता यंत्राद्वारे कांदा लागवडीकडे वळले आहे. यामुळे वेळेची आणि पैशाची बचत होऊन एका दिवसात 1 एकर लागवड करणे शक्य होत आहे. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी 400 हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी 54 गटांमध्ये याची विभागणी केली जाणार आहे. घरकुल पूर्ण झाल्यावर 60% पर्यंतच्या अनुदानावर सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरण आणि जिल्हा परिषद स्तरावर याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. करमाळा परिसरात गावरान कांदा लागवडीसाठी मजुरांची मोठी टंचाई भासत आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी आता आधुनिक यंत्राचा वापर करून कांदा लागवड करत आहेत, ज्यामुळे खर्च कमी होतोय. कापूस विक्रीसाठी स्लॉट बुकिंग करताना शेतकऱ्यांनी अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. चुकीच्या नोंदणीमुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी अडचणी येत असून शासकीय केंद्रावर मर्यादा आहे. कृषी विभागाने बोगस विमा काढणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. केळी पिकाच्या विम्यातील तफावत शोधण्यासाठी अधिकारी आता प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करणार आहेत. ओतूर आणि परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. शेतकरी, मजूर आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाकडे मदतीची मागणी केली जात आहे. भूसंपादन नियमानुसार मिळणाऱ्या भरपाईच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी रेल्वे प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या संदर्भातील जिल्हा प्रशासनाची बैठक सध्या तरी निष्फळ ठरली आहे. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चांगली कामगिरी केली असून 10% अधिक साखर उतारा मिळत आहे. आतापर्यंत 36 लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन पीक पाहणी होऊ शकली नाही त्यांना दिलासा देण्यासाठी कडेगाव तालुक्यात ऑफलाईन पीक पाहणी करण्याचे आदेश दिले गेले आहे. ऊर्जा आणि मेट्रो सारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आशियाची बँक 38,000 कोटींचे कर्ज देणार आहे. यातील मोठा हिस्सा महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात 10,000 शिक्षकांची नियुक्ती संचालकांची तपासणी केली जाणार आहे. IT घोटाळा आणि इतर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर SIT ही चौकशी करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आजच्या ठळक बातम्या. तर अशा ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.